नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आपल्या हाऊस वाईफ शोना या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत। आज आपण या ठिकाणी जो व्हिडिओ शेअर केलेला आहे, ऍक्च्युली खूप दिवस झाले व्हिडिओ शेअर कर म्हटले, पण ऍक्च्युली जे एक्झिबिशन वगैरे चालू होते तर ते अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचणं ते देखील महत्त्वाचं होतं। तर म्हणलं चला आज आपण हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूया। या ठिकाणी म्हणजे दोन्ही मुलं अबॅकस क्लासेसला जातात, तर त्या ठिकाणी त्यांना सेकंड प्राइज त्या ठिकाणी भेटला होता आणि त्याचा सोहळा त्या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलचा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाण्यातले, तर त्या ठिकाणी तो संपन्न होणार होता। त्या दोन्ही मुलांना घेऊन मी त्या ठिकाणी गेले, मी माझे मिस्टर वगैरे पूर्ण फॅमिली मी त्या ठिकाणी गेलो होतो। टाइम जो होता तो वेगवेगळा होता, त्याच्यामुळे बरीचशी मुलं त्या ठिकाणी प्राइजेस घेऊन त्या ठिकाणी खाली उतरताना आम्हाला दिसली। त्याच्यामुळे आम्हाला आणि मेन म्हणजे हे ऍक्च्युली पहिलंच होतं, आमचं पहिलंच वर्ष होते अबॅकसचं। त्याच्यामुळे मला वाटलं की मलाच उशीर झाला की काय, पण नाही, असं काहीच नव्हतं। त्या ठिकाणी मी वरती गेलो आणि त्या ठिकाणी मी काही पॅरेंट्स लोकांना विचारल्यानंतर आम्हाला असं समजलं की नाही, ज्याच्या मुलांना प्राइजेस भेटलेले आहेत ते ऍक्च्युली घरी जाण्यासाठी टीचरने सांगितलेलं आहे असं आम्हाला समजलं। तर माझी दोन्ही मुलं खूप खुश होती, मी देखील म्हणजे आम्ही देखील खुश होतो, कारण एवढ्या मोठ्या रंगमंचावरती आपल्या मुलांना बक्षीस घेताना पाहणं ही खूप खूप मोठी गोष्ट आहे, सुखद गोष्ट आहे। तर या ठिकाणी बरीचशी मुलं बक्षीस वगैरे घेऊन खाली आली होती। त्या ठिकाणी त्यांचं फोटो वगैरे क्लिक करण्याचं काम चालू होतं, काही जण व्हिडिओ शूट करत होते, काही जण फोटो काढत होते। आम्ही या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आम्हाला देखील खूप छान वाटलं, म्हणजे असं वाटत की आमच्या मुलांना पण कधी अशा ट्रॉफीज वगैरे भेटतायत। तर त्या ठिकाणी नंतर आम्ही हे सगळं पाहिल्यानंतर ऍक्च्युली आम्ही आतमध्ये गेलो। आतमध्ये गेल्यानंतर आम्ही पाहिलं की या ठिकाणी तो सोहळा त्या ठिकाणी चालूच होता। बरेचसे पॅरेंट्स त्या ठिकाणी येऊन गेले होते, कारण टाइम वेगवेगळे होते, बॅचेस होते त्या ठिकाणी। तर बरेचसे पॅरेंट्स फ्रंट साईडला ठिकाणी उभे राहिले दिसतील तुम्हाला, कारण आपापल्या मुलांचा फोटो काढणं व्हिडिओ काढणं त्या ठिकाणी चालू होतं। मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन त्या ठिकाणी बॅक साईडला गेले, कारण त्या ठिकाणी उभं राहायचं होतं, म्हणजे ज्यांचा सेकंड आहे फर्स्ट आहे अशानुसार उभं राहायचं होतं। बरीचशी मुलं अजूनही पेंडिंग होती, कारण बऱ्याचशा मुलांना बक्षीस त्या ठिकाणी अजून भेटायची होती। तर माझ्याही मुलांना मी त्या ठिकाणी उभं करून आले आणि त्यानंतर मी पुढे जाऊन त्या ठिकाणी बसले। तर खूप मोठा सोहळा त्या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलचा। मी भाग्य दिले तू मला अशी काहीतरी एक सिरियल होती, तर त्यातले अभिनेते त्या ठिकाणी आले होते, पण तोपर्यंत ऍक्च्युली मी त्यापर्यंत ते गेले पण होते, तर ते देखील त्या ठिकाणी आले होते। खूप मोठा सोहळा या ठिकाणी तो पार पडला गेला होता। माझ्या मुलांना देखील बक्षीस भेटणार होतं, त्याच्यामुळे माझ्याही मुलांना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप साऱ्या गोष्टी तुमच्याशी मी शेअर केल्या आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, त्याचं जास्तीत जास्त शेअर करा, कारण या गोष्टी खरं तर सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, जेणेकरून इतर मुलांना देखील अशा गोष्टी करण्याची संधी त्या ठिकाणी मिळेल, मुलं देखील त्या ठिकाणी प्रेरित होतील। तर त्यासाठीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। प्रत्येक जण त्या ठिकाणी आपल्या मुलांचे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी त्या ठिकाणी उभे होते। आता आम्ही जायच्या आहोत ऍक्च्युली म्हणजे ऍक्च्युली हे सगळे पॅरेंट्स त्या ठिकाणी उभे होते, त्याच्यामुळे आम्हाला देखील पाठीमागे बसून त्या ठिकाणी मुलांचे फोटो काढणं किंवा व्हिडिओ काढणं शक्य मुलांना असं झालं, त्यामुळे आम्हाला पण ट्रॉफी भेटते असं त्यांचं झालं होतं। त्या ठिकाणी ते उभे होते आणि शेवटी तो क्षण देखील आला। त्या ठिकाणी माझा छोटा मुलगा अगोदर गेला त्या ठिकाणी बक्षीस घेण्यासाठी, ही मुलं गेल्यानंतर, आणि छोट्या मुलांनी काय केलं हे देखील तुम्हाला सांगते त्या ठिकाणी गेल्यानंतर। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप साऱ्या गोष्टी तुमचे शेअर केलेल्या आहेत। तुम्हाला जर काही प्रश्न असतील अबॅकसच्या संदर्भात तर ते देखील तुम्ही विचारू शकता। नक्कीच मला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी मी तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करेन। तर अशा पद्धतीने हे बक्षीस वितरण सोहळा त्या ठिकाणी चालू होता। माझ्या छोट्या मुलाला पण बक्षीस भेटलं, म्हणजे ट्रॉफी भेटली। तर नक्कीच तुम्ही आता हा व्हिडिओ कंटिन्यू पहा, कारण याच ठिकाणी खूप मोठा ट्विस्ट येणार आहे। आणि अखेर तो क्षण आलाच, छोट्या मुलाचं प्राइज डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी झालं। आता त्याची काही बघा किती, दुसऱ्या मुलांना बक्षीस वगैरे त्या ठिकाणी देत आहेत, ट्रॉफीज त्या ठिकाणी देत आहेत, पण त्याची एवढी घाई की तुम्ही व्हिडिओ मध्ये देखील पहा।
तो शेवटी काय करतोय त्या ठिकाणी. अक्षरशः तो खाली असा पडला असता, इतकी त्याची घाई चालू होती. नक्कीच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा. खूप साऱ्या गोष्टी मी तुमची शेअर केलेल्या आहेत. बक्षीस भेटल्यानंतर देखील केलेली आणि मस्ती, त्यांचा तो आनंद, या सर्व गोष्टी मी त्या ठिकाणी शेअर केलेल्या आहेत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यांना बक्षीस देतात आणि मलाच नाही. बघितलं इतकं त्याचं हे चालू होतं. तर त्याला देखील ट्रॉफी भेटली. त्याचं देखील नाव त्या ठिकाणी अनाऊन्स केलं. त्याला देखील त्या ठिकाणी ट्रॉफी भेटलेली आहे. मोठ्या मुलाला देखील भेटलेली आहे. तो देखील व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. बऱ्याच गोष्टी मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर केल्यात. तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. खूप सारी मस्ती मी तुमच्याशी शेअर केलेली आहे त्यांची. अशा पद्धतीने माझ्या दोन्ही मुलांना त्या दिवशी ट्रॉफी भेटल्या. अशा मोठ्या स्टेजवरती आपल्या मुलांचं नाव अनाऊन्स होणं, ते ऐकायला भेटणं, एवढ्या मोठ्या स्टेजवरती आपल्या मुलांना ट्रॉफी भेटणं, बक्षीस भेटणं, एक प्रकारची कौतुकाची थाप म्हणूयात आपण याला. तर हा सोहळा त्या ठिकाणी पाहणं हे आई वडिलांसाठी कधीही सुखद त्या ठिकाणची गोष्ट आहे. तर त्यानंतर आम्ही छान छानसे फोटो वगैरे क्लिक केले त्या ठिकाणी. त्यांना देखील खूप आनंद झाला होता मुलांना वगैरे. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो, कारण ज्यांचं प्राइज डिस्ट्रीब्युशन झालं होतं त्यांनी घरी जायचं होतं. म्हणजे कशाला गर्दी देखील त्या ठिकाणी होणार नाही वगैरे असं. तर जिथे आपले प्राइज डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या घरी जाण्यासाठी त्या ठिकाणी निघाला. जाताना देखील आम्ही फोटो छान छान क्लिक केले त्या ठिकाणी. तर हे आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ज्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत असतात. वेगवेगळे नाट्य त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे खूप सारे कार्यक्रम त्या ठिकाणी असतात. घरी जायच्या समाधी ट्रॅफिक लागले, खूप ट्रॅफिक होतं त्या ठिकाणी, कारण हे प्राइज डिस्ट्रीब्युशनचं त्या ठिकाणी चालू होतं. तर त्यामुळे देखील आणि वाहने देखील खूप ट्रॅफिक होतं.